गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो, माझं नाव सैफ पटेल आणि मी कोकणात राहतो. नेवरे हे माझं गाव आहे. तर आज माझे सुट्टीचे दिवस संपलेले आहेत. तर मी पुन्हा माझ्या कामानिमित्त मी परत अबुधाबी जात आहे. एका महिन्यानंतर मी परत येणार आहे. तर आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आम्ही रत्नागिरीतून मुंबईपर्यंत ते मुंबईपासून पुढे एअरपोर्टपर्यंत माझा प्रवास या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, हे एक्झिक्युटिव्ह लॉन्च सर्व प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने सुरू केलेलं आहे. यामध्ये तुम्ही 50 रुपये शुल्क भरून 1 तासासाठी इकडे तुम्हाला जर आराम करायचा असेल तर तुम्ही इकडे थांबू शकता. मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि थोडा उजेड आता सुरू झाला, पण अजूनही ट्रेनचा काही पत्ता नाही आहे. अर्धा किंवा पाऊण तास ट्रेन बहुतेक लेट आहे. आता मी रत्नागिरी स्टेशनवर पोचलो आहे. मित्रांनो, 1-1.5 तास वेट केल्यानंतर आता गाडी आलेली आहे. तर आता गाडी चढतो. A6 मी आता पनवेलमध्ये पोचलो आहे. जस्ट ट्रेन लेट झाली आणि लक्ष द्या. गाडी क्रमांक 126117 एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7. तर मित्रांनो, मी पनवेलला पोचलेलो आहे आणि पनवेलवरून मी
सरळ एअरपोर्टकडे निघालो आहे. एअरपोर्टवर पोचायला मला इकडून जवळजवळ दीड ते 2 तास लागते. ट्रॅफिक असलं तर होऊ शकतं त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ लागू शकतो. मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत इंटरनॅशनल टर्मिनल 2वर आणि आहे मुंबई एअरपोर्ट. आपण इकडे आता गाडी थांबवून इकडे आपलं सामान बाहेर काढून घेऊ आणि नंतर मग आत जायचं आपल्याला. तर मित्रांनो, मी पोचलेलो आहे मुंबई एअरपोर्टवर. आपलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि तुम्ही बघू शकता इकडे कसा मागचा नजारा आहे आपल्या एअरपोर्टचा. मी आत गेलो नाही, बाहेर थोडं वातावरण मला चांगलं वाटलं, पाऊस पडत होता तर मी बाहेर आलो. आणि कारण माझ्या फ्लाईटला अजून 4 तास शिल्लक आहेत, तर 3 तासा अगोदर आत जायचं असतं. तर 1 तास मी असाच थोडा बाहेर फिरून टाईमपास करतो आहे. तर मित्रांनो, मी पोचलो आहे मुंबई एअरपोर्टवर. तर आता मी आलेलो आहे आता आणि माझा लास्ट एलमध्ये चेक इन सुरू आहे. हे तुम्हाला मागे दिसत असेल ABCDEFG, तसं एलमध्ये माझं चेक इन सुरू आहे. तुम्ही तिकडे चाललो आहे. मित्रांनो, माझा बोर्डिंग पास मला मिळालेला आहे आणि बोर्डिंग पास घेऊन आता मी चाललो आहे सिक्युरिटी चेककडे, जिकडे आपलं सगळं सामान, आपली जी बॅग असते, आपल्याकडे जे काही वस्तू आहेत ते सगळ्या तपासल्या जातात पुढे. तर मित्रांनो, माझी बोर्डिंग झालेली आहे आणि इमिग्रेशन पण झालेलं आहे, स्टॅम्प लावून पासपोर्टवर. तर आता मी निघालो आहे माझ्या गेटजवळ. 70B माझ्या गेटचा नंबर आहे आणि इंडिगोचं माझं फ्लाईट आहे 7:15 वाजता. तर आता मी गेटकडे जातो आहे. तिकडे जाऊन बसणार, कारण फ्लाईटला अजून 1-1.5 तास अजून बाकी आहे. तर मी जाऊन आता तिकडेच बसणार आहे. तुम्ही बघू शकता आतून. मशीन आहे. या मशीनने तुम्हाला जर पाणी घ्यायचं असेल किंवा काही खाऊ घ्यायचं असेल तर या मशीनमधून घेऊ शकता. तर आत्ता मी 40 रुपये जस्ट जीपे केले आहेत आणि ही बॉटल घेतलेली आहे. बॉटलची किंमत 40 रुपये आहे. विमान 584
मित्रांनो, बोर्डिंग सुरू झालेलं आहे. ही बोर्डिंगची लाईन आहे इकडे. या लाईनने आपल्याला बोर्डिंग करायची आहे. तर फायनली मित्रांनो, मी उतरलो आहे अबुधाबी एअरपोर्टवर. जस्ट लँड झालेलं आहे आणि लगेच बाहेर पण आलो आहे. आता मला जायचं आहे बॅगेज कलेक्ट करायला बॅगेज काउंटरवर. तिकडून मी बॅगेज कलेक्ट करेन आणि नंतर माझी कंपनीची गाडी येईल. त्याच्यानंतर मी कंपनीच्या कॅम्पमध्ये जाईन. तर मित्रांनो, इकडे आपला जो पासपोर्ट असतो तो स्कॅन केला जातो त्या ठिकाणी. कारण इंडियामध्ये आपण बघितलं असेल तर तिकडे स्टॅम्प मारला जातो, पण इकडे तसं रूल्स नाही आहे. इकडे सगळं चेंज झालेलं आहे आणि आता फक्त पासपोर्ट स्कॅन करून तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो, हा बेल्ट आहे, बेल्ट नंबर 7. इकडे आपलं बॅगेज येणार आहे. तर माझं बॅग आता येईल. मी बॅगसाठी वेट करतो. त्याच्यानंतर मी एक्झिट करेन एअरपोर्टमधून. मित्रांनो, मी पोचलो आहे आता अबुधाबी एअरपोर्टवर आणि अबुधाबी एअरपोर्टवर माझी बॅग आता येणार आहे 7 नंबर बेल्टवर. आणि मी बॅगचा आता वेट करतो. बॅग मला मिळाली की ड्रायव्हर बाहेर वेट करतो. मी लगेच निघणार आहे. आणि एवढंच मी तुम्हाला दाखवलं माझ्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आवडलं असेल माझा ब्लॉग तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे असेच ब्लॉग बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि आता माझी व्हिडिओ आत्ताच इकडे मी समाप्त करतो. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.